रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे डॉक्टर अजय मोरे व त्यांच्या संपूर्ण टीमच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कोकण फेस्टिवलचं शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आठले व सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आणि चला हवी उद्या फेम डॉक्टर निलेश साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य दिव्य स्वरूपात उद्घाटन संपन्न झालं। यावेळी माणगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे, माणगावमधील ज्येष्ठ समाजसेवक संजय उर्फ अण्णा साबळे, माणगाव तालुका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण दळवी, समाजसेविका सुवर्णाताई जाधव, कॅप्टन निर्मल सिंग रांधवा हे देखील यावेळी उपस्थित होते। यावेळी लेखक दिग्दर्शक चला हवी उद्या फेम डॉक्टर निलेश साबळे व ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आठले यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला। नक्कीच गरजेचं आहे। एक तर मी स्वतः मुळात कोकणातली आहे आणि बऱ्याच नवीन कलाकारांना यामुळे व्यासपीठ मिळते। 11 दिवस सगळ्यांना मेजवानीच आहे की एवढे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत आणि सगळे इंडस्ट्रीतले कलाकार येणार आहेत, नवीन कलाकारांच्या ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळणार आहेत। मला वाटतं शाळेतल्या मुलांचेही प्रोग्रॅम्स आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्रातलं कला कुसर तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। मला मंडपाच्या म्हणजे एंट्री करण्यापासूनच स्टॉल जे काही लावले आहेत त्याचे सगळे आखीव योजना केलेली आहे, नियोजन केलेलं आहे, ते उत्तम आहे। आणि डॉक्टर अजय मोरे, त्यांच्या मिसेस अंकिता मोरे आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की त्यांनी ज्या पद्धतीने हा कोकण महोत्सव सक्सेसफुल व्हावा म्हणून प्रयत्न केलेत। मला असं वाटतं सगळ्या इकडच्या लोकांचं, माणगावच्या लोकांचं कर्तव्य आहे की त्यांनी फार मोठ्या प्रमाणात इथे हजेरी लावावी आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा। खूप छान वाटतंय। खऱ्या अर्थानं ज्याला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात ते कोकण आहे आणि ते अनुभवायचा आम्हाला आनंद मिळाला। या निमित्तानं पुन्हा एकदा, याआधी मी आलेलो आहे पण खास निमित्त आहे। कोकणामध्ये हा फेस्टिवल माणगाव इथं आयोजित करण्यात आलेला आहे आणि खूप भव्य दिव्य असा हा सोहळा आहे खरं तर, आणि हा 11 दिवस चालणार आहे। आणि माझं सौभाग्य असं आहे की महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या बरोबरीनं आज मला इथे स्टेज शेअर करता आलं आणि या उद्घाटनात सहभागी होता आलं। खरं तर यासाठी मी सगळ्या कोकणवासियांचे मनापासून आभार मानतो आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे सगळं साकारलंय डॉक्टर अजय मोरे आणि त्यांची सगळी टीम यांचं मी अभिनंदन करतो। कारण 11 दिवस इथल्या कलाकारांना संधी मिळणार आहे आणि त्याचबरोबरीनं महाराष्ट्रातले बरेचसे कलाकार या मंचावरती येणार आहेत। तर हा खूप सुंदर मिलाप आहे आणि याच्यातून अनेक नवीन कलाकार घडतील जे पुढे सिनेमात दिसतील, आपल्याला नाटकात दिसतील किंवा सिरियल मध्ये दिसतील। तर मला खूप आनंद झालाय। 2000 नवीन वर्षासाठी निलेशजींचा काय संकल्प असेल, काय प्रेक्षकांसाठी नवीन भेट असेल? माझा संकल्प नेहमी प्रेक्षकांना हसवण्याचा एवढाच असतो। तो दरवर्षी अपडेट होत राहतो की मागच्या वर्षी एवढं हसवलं तर पुढच्या वर्षी आणखीन काहीतरी करूया। पण आम्ही एक सिनेमा करतोय, एक वेगळा सिनेमा आहे आणि तो 2026 मध्ये येईल निश्चितपणे। ते सरप्राईज असेल सगळ्यांसाठी।